संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं दुष्काळाची ही गंभीर स्थिती आणि काँग्रेस नेते दुष्काळी भागाची पाहणी करणार असं समजतंय। येत्या 30 आणि 31 मे रोजी महाराष्ट्राचा दौरा हा काँग्रेस नेत्यांकडून केला जाणार आहे। याच्यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे आणि सगळ्या आमदारांचा या समितीमध्ये सहभाग असेल आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केली जाणार आहे। काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे। अत्यंत भीषण परिस्थिती अनेक ठिकाणी आहे। येत्या 30 आणि 31 मे रोजी काँग्रेसच्या नेत्यांकडून एक समिती गठीत केली गेलेली आहे जी पाहणी करणार आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेऊया। रिद्धेश, कशा पद्धतीचं नियोजन असेल काँग्रेस नेत्यांच्या या दुष्काळ पाहणी दौऱ्याचं? नक्कीच आपण पाहिलं तर काँग्रेस नेते दुष्काळकारी भागांची ही पाहणी करणाऱ्या राज्यातील दुष्काळच्या प्रश्न आहे ते काँग्रेसची पक्षाची समिती त्यांनी एक स्थापन केली आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असतील यांच्या अध्यक्षतेखाली 4 समितीचं स्थापन करण्यात आले। तसंच सर्व आमदार देखील या समितीमध्ये सहभाग असणार आहे। येत्या 30 आणि 31 मे रोजी हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे आणि या विषयावरती थोड्याच वेळामध्ये टिळक भवन इथे पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। महत्वाचं आपण पाहिलं जरी येणाऱ्या 30 आणि 31 मेला जरी हे दुष्काळ काळाची भागाची त्यांची संपूर्ण त्यांची जी पाहणी करणार असेल तरी याचा फायदा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला नक्कीच जे विधानसभाची निवडणुका लागणार आहे त्याचा होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने संपूर्ण दुष्काळग्रस्त भागाची पाहणी ही त्यांच्याकडून ही केली जाणार आहे। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.